मसाजोग आणि परभणी प्रकरणी 2 वेगवेगळ्या न्यायालयीन चौकशी समित्यांची घोषणा। घटनांचा क्रम, कारण आणि परिणामांचा समिती करणार अभ्यास। वाल्मिक कराडला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। बीड कोर्टाबाहेर कराड समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा राडा। पांगरीतही कराड समर्थकांचं आंदोलन। खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या। एसआयटीचा कोर्टामध्ये मोठा दावा। हत्येदिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यात फोनवरून संभाषण झाल्याचंही सांगितलं। बीडमधील तणावाबाबत मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर बीडमधील तणाव निवळण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत चर्चा करणार मंत्री पंकजा मुंडेंची माहिती। धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा दणका। वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या कारवायांनी बदनाम झालेली राष्ट्रवादीची जिल्हा कार्यकारिणी तटकरेंकडून बरखास्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांना शिकवणी। लोकहिताची कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन। तर राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत अभ्यास दौरे करण्याचाही सल्ला। दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून सोबत नेण्यापेक्षा सोहराबुद्दीनच्या एन्काउंटरसाठी तडीपारी ही देशभक्तीच। शरद पवारांच्या अमित शहांवरील तडीपारीच्या टीकेला विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर। रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतरच देशात खरं स्वातंत्र्य म्हणणाऱ्या मोहन भागवतांवर राहुल गांधींचा हल्लाबोल। भागवतांचं वक्तव्य म्हणजे देशद्रोह असल्याचा घणाघात। लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारने मांडली बाजू। अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती। नांदेडमध्ये नीटची तयारी करणाऱ्या 18 वर्षांच्या विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याची बेदम मारहाण। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस निलंबित। पुण्यामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून चोरी करणारी टोळी जेरबंद। 86 तोळे सोनं, 150 हिरे, 3.5 किलो चांदी पोलिसांकडून जप्त। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आयएनएस सुरत, निलगिरी आणि वाघशीर पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यामध्ये समावेश। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची उपस्थिती। नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा। तर नवी मुंबईतल्या इस्कॉन मंदिराचंही लोकार्पण। भारतीय महिला क्रिकेट संघाचा राजकोटच्या वनडेत आयर्लंडवर 304 धावांनी विक्रमी विजय। भारतीय संघाची वनडे सामन्यांमधली आजवरची सर्वोच्च धावसंख्या। स्मृती मानधना आणि प्रतिकार रावलची 233 धावांची सलामी। वानखेडे स्टेडियमसह मुंबईच्या मैदानांची मशागत करणाऱ्या ग्राउंड्समनचा खास सन्मान। एमसीएच्या वतीने मुंबईतल्या 170 ग्राउंड्समनचा विशेष गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।